एकदम सिंपलमध्ये छान मम्मीची चॉईस आहे। हे टॉयलेट बाथरूमचं तेवढं हे बाहेरचं ही पडदे आहे ना त्याचे तेवढं ठेवले, पण आतलं सगळं काढून घेतले। तुम्हाला येऊन आता पितील, ऊन आहे ना खूप, तर त्यांना ताण लागले असणार गाईज। हे आजी गाईज बघा आता खिडक्या बसल्यात आणि जिना पण खोललाय, किती लुक छान आलाय बघा आता घराला। आणि बघा मेंढरं पण आलेले आहेत पाणी प्यायला, आणि हे बघा क्लीन किती एकदम भारी वाटायला लागली सुटसुटीत, आणि केवढा मोठा कट्टा वाटायला लागलाय बघा। खिडक्या आणि जिन्यांमुळे बघा किती लुक एनहान्स झाला। आणि हे मोहगणी झाडं आहेत, हे सागवान सारखं होते। आज संडे आहे, सुट्टी आहे, तर सियाचा स्टडी कंप्लीट करायला लागला। सो गाईज बघा आता चालू आहे खिडक्या बसवायचं काम चालू आहे, आणि तिकडे जिना पण खोलायला लागल्यात। आणि हा बेड कॉन्क्रीट आज होणार आहे, त्यासाठी आज आम्ही फार्म हाऊसवर आलेलो आहे। बघू शकता आता ह्या 1 2 3 खिडक्या बसलेल्या आहेत, आता राहत्या ती मागची एक खिडकी। सो हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर गाईज आज बघितला खिडक्या आल्यात आणि जिन्याचं खोलायचं काम चालू आहे, आणि पुढचा जो कट्टा आहे ना त्याचा पण बेडचं काम आज होणार आहे। त्यासाठी आज आम्ही मी आणि पप्पा दोघं आलो फार्म हाऊसवर। ॲक्च्युली गडबडीत आलो, त्यामुळे घरी स्टार्ट करायचं झालं नाही, म्हणून मी आता इथे स्टार्ट करते। आता बघा खिडक्या वगैरे बसवून गेल्यात त्यांनी, आणि 1 नंबर काम केलेलं आहे बघा, छान आवडलं आम्हाला। आता बघूया जिन्याचं काम पण तुम्हाला दाखवतो, सगळं खोललंय त्यांनी, स्वच्छ करून तुम्हाला दाखवतो कसं झालंय सांगा मग जिन्याचं। आता घराला पाणी मारत होतो, तर आता मेंढरं येणार आहेत, मेंढरांसाठी पाणी दिले चालू करून बोर। आता मेंढरं येऊन आता पितील, ऊन आहे ना खूप, तर त्यांना ताण लागले असणार गाईज। ते आजी आल्या पाणी आहे काय, मग हाय म्हटलं या चालू करतो, आणि पाट्या घेऊन आले त्यांनी कुठनं आता त्यात भरून द्यायला लागलेत बघा आता मेंढरांना पाणी। आता जिना खोललाय तुम्हाला दाखवतो चला। हो कसा जिना निघालाय सांगा। आता हे बेड पण करणार आहेत, बेड कॉन्क्रीट गाईज बघा आता खिडक्या बसल्यात आणि जिना पण खोललाय, किती लुक छान आलाय बघा आता घराला। आणि बघा मेंढरं पण आलेले आहेत पाणी प्यायला, इकडं सगळं पाणी भरून घ्यायला लागलेत, तोपर्यंत इकडे झाडात लावले पाणी। सोडा आळ्यात तर बघा आता ही खोलल्यामुळं पाणी एकदम लगेच वाळायला लागले, त्यामुळं अजून एकदा पाणी चांगलं गरगरीत मारून घेतलं। तिकडं बाजूला चालू आहे त्यांचं आता सगळं, ही साईटा राहिलेल्या त्या काढायचं चालू आहेत बघा। खिडक्यांचं डिझाईन कसं आहे कसं वाटतंय सांगा गाईज, एकदम सिंपलमध्ये छान मम्मीची चॉईस आहे। कशी आहे सांगा मला कमेंटमध्ये। आता घराला एक वेगळाच लुक आला, तुम्हाला दाखवतो। सगळं आता साईटा वगैरे काढल्यात, आणि बांबू जे होते उभा पोर्चचे ते पण सगळं काढले, आणि कुठं फळ्या प्लेटा अडकल्या होत्या ना त्या पण काढल्यात, तर एकदम भारी वाटायला लागले। हे टॉयलेट बाथरूमचं तेवढं हे बाहेरचं ही पडदे आहे ना त्याचे तेवढं ठेवले, पण आतलं सगळं काढून घेतले। तुम्हाला आतलं पण दाखवतो कसं निघले बघा। हे बाथरूममधलं असं काढले, आणि इकडं टॉयलेटमधलं हे कागद आम्ही लावलेला, कारण की फळ्यांनी ठोकलेलं ना, त्यामुळे वाकडं तिकडं नको निघायला म्हणून हे कागद लावलेला। आणि इकडं तुम्हाला दाखवतो पोर्चचं, बघू शकता तुम्ही सगळं आता ही बांबू सगळे काढलेले आहेत, सपोर्ट लावला होता ना ते सगळं काढलेलं आहे। आणि हे बघा हे मेन एंट्रन्सचा पोर्च बघू शकता तुम्ही कसं। आता तिकडं पोर्चचं बेड कॉन्क्रीट चालू आहे ना, माल कालवून तिथं करायला लागलं। आणि हे बघा क्लीन किती एकदम भारी वाटायला लागली सुटसुटीत, आणि केवढा मोठा कट्टा वाटायला लागलाय बघा। पहिला ते फळ्यांमुळे असं एवढंच वाटत होता, आता एवढं पूर्ण वाटायला लागलं बघा मोठे एकदम। तर गाईज बघा आता फायनल लुक बघू शकता, पुढचा पोर्चचा कट्टा पण झाला, आणि इकडं हा खालचा बेड पण झाला, आणि जिना पण आज खोलून घेतला। किती छान वाटायला लागले बघा, किती छान दिसायला लागले आज। चला आता आजचं काम आपलं इथलं कंप्लीट झालेलं आहे। आज लवकर झालं कारण की आज संडे होता ना, तरी पण येऊन त्यांनी काम तेवढं केलेलं आहे। आणि चला आता आम्ही पण आवरतो पटकन, आणि एक ठिकाण जायचं आम्हाला काम आहे थोडं। चला आता तिथे गेल्यावर दाखवतो तुम्हाला। होय चला आता सगळं आवरून घेतो पटकन, आणि जाऊया आता।
गाईज बघा घराचा लुक कसा दिसतोय लांबून इथून. जिना वगैरे कसा छान दिसायला लागले ना आता. खिडक्या आणि जिन्यांमुळं बघा किती लुक एनहान्स झाला. आणि ते पुढचे जे हे होतं ना ठोकलेलं ते सगळं काढले आज. गाईज आता मी आणि पप्पा निघतोय. दोघंजण इथलं आवरली कामं सगळी. मी झाडांना पण पाणी देऊन आलो मागच्या. ह्या झाडांना मग अशी मेंढरं आली त्यावेळेसच दिले. मागच्या छोट्या झाडांना राहिलेलं ते पण मी आत्ता देऊन आलो. आणि चला आता निघतोय. पुढं काम आहे तिथे जाऊन दाखवतो. कुठला म्हणला पडेल काका? मोहगनी. मोहगनी त्याचं कशी सिस्टम आहे माहिती आहे का? मोहगनी आता हे झाड लावले की 10 वर्षांनी तयार होते. तेव्हा ती धनगर हिंडवाला हा तिथपर्यंत त्यांना घेऊन दिले. ती पाईप आडवी दिसते का? हाय की ये बघा ती तुम्हाला मी म्हणत होतो का पाणी आणि पाणी आपल्याला बाहेर देता येते. हा क्षेत्रफळ करायचं पाण्यासाठी म्हणणार. पाण्यासाठी एवढं पाणी असं साठा झाला ना ह्याच्यावर 11 एकर रान केले मी आता. हो ही गाजर आपलीच आहे ती केलेली. ही केलेली सगळी आपलं घरापाशी तिकडे ही केले तेव्हा ती लिंबा झाड दिसते का? तिथं बी तिथं 4 एकर आहे. त्याच्या पुढे 2 एकर आहे. असं इथं 7 एकर आहे तिकडं. ही 2.5 एकर आणि ही समोरचं एकर आहे का ही मोकळं पंढरी टाकले बघा. ते पुढे टँक बिगर पाण्याचं होतं. नंतर पाणी केलं नंतर आपणच पॉईंट दाखवलं ते आता दाखवलं आपल्याला. हा हे मोहगनी झाड आहेत. हे सागवान सारखं होते आणि ह्याचं लाकूड होते. तुम्ही बघितलं आम्ही गेलो होतो कुठं तर पाटील काकांच्या शेतामध्ये गेलो होतो. तर तिथं त्यांनी काय काय केले बघायला गेलो होतो आणि जाऊन आलो. खूप छान केले शेत त्यांनी डेव्हलप. आणि चला आता घरी आलोय आणि दिदी बघा सियाचा स्टडी घ्यायला लागला. तुम्हाला दाखवतो. आज संडे आहे सुट्टी आहे तर सियाचा स्टडी कंप्लीट करायला लागला. सिया काय करते का स्टडी मध्ये? काय करायला लागलंस स्टडी मध्ये? ईव्हीएसचा होमवर्क करते ती. कशाचा? ईव्हीएस सब्जेक्ट आहे त्याचा. ईव्हीएस म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स. एन्व्हायरमेंटल सायन्स. ओके. छान बघा ह्याचं बघा कसं चालू आहे बघा. कोलान तेवढ्या मारायला शिकलाय नवीनच आणि असं कोलान तेवढं मारतो. कुठं तर काय आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.